तिथं ऍक्सिडेंट झालेला आहे, आमच्या काकांचा मृत्यू त्याच्यामध्ये त्या ठिकाणी झालेला आहे, आमचे लाडके दादा जे आम्हाला सोडून गेलेले आहेत त्यांच्याबद्दलचा FIR घेण्यात यावा, या स्टेटमेंटवर या सर्व नागरिकांनी त्यांच्या प्रेमी लोकांनी तिथं सह्या केलेल्या आहेत. आणि इथं बघा, इथं लोक स्वइच्छेने आलेत, सगळे वकील आलेत, वकील तिथं 2 तास आर्ग्यू करत होते की नाही तुम्हाला FIR घ्यावा लागेल. अहो आम्ही 4 पुस्तकं तिथं वाचलीत आज 2 तासामध्ये, तरी सुद्धा पोलीस काय आमचा FIR घेत नाही. हा कुठेतरी दुर्दैवाने महाराष्ट्राच्या मोठ्या नेत्यावर, अजितदादांवर अन्याय त्या ठिकाणी आहे. जर दादा इतके अनेक मोठ्या लोकांचे मित्र होते तर मग त्या मित्रांनी याच्यात लक्ष घालून FIR करायला काय हरकत आहे. मग एवढ्या मोठ्या नेत्याचा FIR होत नसेल तर उद्या जर आम्हाला कोणाला काय झालं तर आमच्याबद्दल काय होणार. उद्या जाऊन जर सामान्य लोकांना काय झालं तर सामान्य लोकांचं काय होणार. अहो काल एका पुण्यातल्या ठिकाणी एका गावामध्ये कबूतर चोरीला गेली 160, उरळी कांचनला 160 कबूतर चोरीला गेले, त्याचा FIR झाला. आणि दादांच्या बाबतीत FIR होऊ शकत नाही. अरे कसला न्याय. हा अधिकार आहे, सुप्रीम कोर्टाने दिलेला अधिकार आहे. हा आम्हाला तिथं BNSS ऍक्टली त्या ठिकाणी दिलेला अधिकार आहे. आणि मग हे होता सुद्धा जर FIR होत नसेल तर याच्या मागे काळं बेरं नाही का असा प्रश्न आपला निर्माण होणार नाही का. मी एवढंच म्हणेल, कुणाचा तरी दबाव आहे, नाही तर पोलीस अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी या पोलीस काही अधिकाऱ्यांचं तिथं आलं होतं जेव्हा अंत्यविधी झाला होता. आणि आता सुद्धा आम्ही जेव्हा त्यांना काही गोष्टी सांगत होतो त्याच्यामध्ये सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर आम्हाला जाणवत होतं की आम्ही जे बोलतोय ते खरंय, पण तरी सुद्धा यांचा पेन FIR कडे त्या ठिकाणी वळत नाही. त्याचा अर्थ कोणतरी एक ताकदवान व्यक्ती त्यांच्यावर प्रेशर आणते. आता CID हे ऍक्सिडेंटवर तिथं त्यांचं इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे आणि ऍक्सिडेंटचा जो दाखला आहे तो झाल्यानंतर सुद्धा FIR होऊ शकतो, पण केला जाऊ शकत नाही. कारण FIR मध्ये आम्ही म्हणतोय या लोकांवर लक्ष द्या. आणि हेच कदाचित सत्तेतल्या लोकांना, काही लोकांना हे नको असावं असं आपल्याला म्हणावं लागतं. आणि याच्या पुढे आम्ही काय करणार आहे. 1-1.5 तास युगेंद्र इथं असतील, नाही तर परत थोड्या वेळी येतील, कारण आम्हाला तरी 1-1.5 तासाचा वेळ मागितला. खरं तर मुंबईमध्ये सुद्धा आम्हाला सांगितलं होतं 2 तास. मुंबईची घटना घडून 15 तास झाले, तरी सुद्धा त्यांच्याकडनं आम्हाला अजून काही सांगितलं नाही आला. त्यांचा अभ्यास काही पूर्ण झालेला नाही. 1-1.5 तास हे थांबा असं म्हणतायत, ते थांबतील, आम्ही थांबू. पण आता पुढे CID काय करते हे जाणून घेण्यासाठी आज दुपारी 3 वाजता पुण्यामध्ये CIDचे जे हेड ऑफिस आहे तिथं जाऊन आम्ही दाद मागू की सहसा सामान्य लोकांना आणि कोणालाही CID कडे जाता येत नाही. पत्रकार परिषद घेते CID, ते योगायोग आहे. ती पत्रकार परिषद आम्ही सुद्धा ऐकतो, आम्हाला प्रश्न असतील आम्ही त्यांना प्रश्न विचारतो. आता आम्ही तिथं 3 वाजता 100% जाणार आणि काय त्यांचा तपास म्हणतोय हे जरासं आम्ही समजून घेतो.